PCB दिसतोय बघा, ARYP बरोबर आहे. ओपन. आता तिथं काय बघितलं आपण तुम्हाला मी कसा बंद होतो. बरोबर. आता काय झालं माहिती ऍक्च्युअल आता फिडर बंद झाल्यानंतर जो 6 mm चा गॅप आहे तो तुमच्या समोर आहे डोळ्यासमोर. बरोबर. फोटो काढून घ्या त्याचा. ऍक्च्युअल बंद झाला फिडर. आता फिडर आपण काय करू, चालू करू आणि नंतर परत ट्रिप पण करू. ओके, त्याचं नाही काय करा, शूटिंग काढा तुम्ही. आता माझ्या हाताला हँड ग्लोव्ह नाही तर मी शूज घालून आहे. इथं ऑन ऑफ करताना हँड ग्लोव्ह हातात पाहिजे. बरोबर आहे. आता मी चालू करतो. बरं. जुना ब्रेकर आहे. काय झालं, फिडर चालू झाला ऑन झाला. चालू झाला. फक्त 6 mm चा जो गॅप होता आतमध्ये तो भरला गेला. भरला गेला. LNQV चालू तुम्हाला जे म्हणत होतं इथं ओपन होतं फक्त एवढं. बरोबर. आता काय झालं, सप्लाय स्टँड आहे. स्टँड झालं म्हणजे LNQV काय झाली, चालू झाली. आणि आपण म्हणतो की बंद करून पाहिजे मला 1 मिनिटात. बरोबर. आता फिडर ट्रिप कधी होतो, एक तर आर्क फॉल्ट, ओव्हर करंट किंवा फेस टू फेस फांदी वगैरे ट्रिप होणार, झाड झाड ठोकलाय, एखादा कंडक्टर वाईज स्नॅप झाला किंवा पोल ठोकला गेला, फॉल्ट झाला किंवा ट्रान्सफॉर्मरला बुकूल झाला. अशा वेळेस काय होतो, फिडर ट्रिप होतो. आपल्या फील्डवर ब्रेकडाऊन होतो त्यावेळेस काय होतं, एखाद्या झाडाची फांदी पडती, कंडक्टर वगैरे एखादा फेस टू फेस झाला, फेस टू आर्क झाला, अशा वेळेस फॉल्ट होतो. आता आपण फॉल्टवर ट्रिप करणार फिडर. आता काय करणार, फॉल्ट काय करणार, इकडे बुकोज दिलाय, बुकोजच्या मार्फत आपण काय करणार, ट्रान्सफॉर्मरला बुकोज आला म्हणून आपण काय करणार, ट्रिपिंग देणार. आता बघा तुम्ही ट्रिप झाल्यावर काय होतं. काय झालं, एवढीच क्रिया होती. VCBच्या आतमध्ये एवढंच होतं, 6 mm चा गॅप तयार झाला फिडर ट्रिप झाल्यावर. बाकी दुसरं काय नाही, कुठं आयसोलेटर ओपन होत नाही आतमध्ये. तुम्हाला वाटतं खूप मोठा गॅप तयार होतो बंद केलं म्हणलं तर, त्या 6 mm च्या भरोश्यावरती आपण आपला जीव धोक्यात घालतो. साहेब 1 मिनिटात बंद करून द्या, मी लगेच ट्रिपच घ्यायची नाही सर. बिलकुल नाही, हँड ट्रिप नाहीच आहे आपलं, विषयच नाही, नियमाचं नाही आपलं. आता हे तुम्हाला डायरेक्ट माहिती का ओपन, आता हे जे दिसलं तुम्हाला इथं हे ऍक्च्युअल आहे, ओपन करून दाखवलं. म्हणजे बॉटल जी असते की याच्या आतमध्ये बॉटल येईल, याच्या आतमध्ये बॉटल येईल. ही बॉटल तुम्हाला काय केली आता डायरेक्ट कट करून आपण आतमध्ये ओपन करून दाखवली तुम्हाला. आर्मेचर सारखं आहे बघा, आर्मेचर सारखंच आहे. मिक्सरचं आर्मेचर असतं ना त्या टाईप मध्ये. आणि असं काही मोठा काही पार्ट पण नाही आतमध्ये. एवढ्या याच्या आतमध्ये एवढी हेवी स्पार्किंग होती, याच्यामध्ये O2 नसतो, फक्त काय व्हॅक्युम असतं. आणि तो स्पार्किंग त्याच्या आतमध्येच होते तेवढ्या जागेत. त्याला जर नाही हे पॉसिबल झालं